नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ॲग्रिकॉस राहुल सांगळे आज आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, सध्या मी येवला तालुक्यातून बोलत असून इथं सगळीकडे पाऊस झालेला आहे आणि सगळीकडे पाऊस झाल्या कारणानं प्लॉटमध्ये देखील पाणी तुंबलेलं आहे। बऱ्याच ठिकाणी काय झालं की प्लॉटचा पाण्याचा निचरा होत नाही व्यवस्थितरित्या। तर अशा कंडिशनमध्ये आपल्या झाडाला देखील काही हानी पोहोचत असते, काही त्या पावसाच्या पाण्यामुळे किंवा त्याच्या ज्या गोष्टी आहेत वातावरणामुळे झाडामध्ये अजैविक ताणतणाव निर्माण होत असतो आणि हा सगळा ताणतणाव दूर करण्यासाठी आणि त्याचबरोबर आपल्या झाडाची योग्य ती वाढ आणि योग्य ती जी गरज आहे ती फुलफिल झाली पाहिजे, ती पूर्ण झाली पाहिजे, या दृष्टीने आपण हा व्हिडिओ बनवत आहोत। मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता हा जो प्लॉट आहे हा या प्लॉटमध्ये पाण्याचा निचरा होत नाही आणि पाणी देखील तुंबलेलं आपल्याला बऱ्याचशा सऱ्यामध्ये दिसत आहे। तर अशा कंडिशनमध्ये आपण काय केलं पाहिजे, जिथं पाण्याचा निचरा व्यवस्थितरित्या होत नाहीये त्या जमिनीमध्ये आपण जर मुळ्यांची संख्या जर पाहिली, इथं जर पाहिलं तर याचं ब्लॉकेज तयार होऊन जातं। यामुळे व्यवस्थितरित्या चालत नाही, जमिनीमध्ये कडकपणा येतो आणि त्याचबरोबर ह्या मुळे जे आहेत ते खताचा अपटेकमध्ये कमी पडतात। तर खताचा अपटेक देखील व्यवस्थितरित्या झाला पाहिजे, आपलं झाड व्यवस्थितरित्या चाललं पाहिजे। यासाठी आपल्याला अशा वातावरणामध्ये स्पेशल करून मायक्रोरायझरचं ॲप्लिकेशन देणं खूप काही गरजेचं असतं आणि मायक्रोरायझर देण्यासाठी बाजारामध्ये भरपूर कंपन्या आहेत, ज्या कंपन्याचे मायक्रोरायझर तुम्ही वापरू शकता। त्यामध्ये जर प्रामुख्याने सांगायचं ठरलं तर टाटाचं रॅली गोल्ड तुम्ही एकरी 200 ग्रॅम देऊ शकता। त्याचबरोबर नागार्जुन कंपनीचं ॲक्टिन पावडर हे देखील तुम्ही 100 ग्रॅम देऊ शकता। त्याचबरोबर सुमोटुमोचं नेचर ड्रिप आहे किंवा पूर्वा कंपनीचं आहे, म्हणजे खूप काही कंपन्यांचे मायक्रोरायझर इथं आहेत। ज्यांचा IP काउंट चांगला असेल असे प्रकारचे मायक्रोरायझर तुम्ही जर इथं वापरले तर छान पद्धतीनं रिझल्ट येईल। त्याचबरोबर मित्रांनो, ज्यावेळेस ढगाळ वातावरण असतं किंवा टेम्परेचर कमी असतं त्यावेळेस बरेचसे खतं उचलले जात नाही। त्यामध्ये प्रामुख्याने तुमचं कॅल्शियम झालं, फेरस झालं किंवा फॉस्फरस, पोटॅश झाले, तर हे खतं देखील योग्यरित्या उचलले जावे म्हणून मायक्रोरायझर तुम्हाला या मुळीद्वारे सलाईनसारखं काम करून पेनिट्रेशन करून एंडो आणि एक्टो मायक्रोरायझर असल्या कारणानं ते प्रॉपररित्या उचलले जातात आणि प्रॉपररित्या उचलले गेल्या कारण त्यावेळेस ते खत आपल्या झाडाला लागू होतं। तर मित्रांनो, अशा वातावरणामध्ये खत देखील कोणतं वापरला पाहिजे त्याबद्दल देखील तुम्हाला मी एक दोन खतांची नावं सांगतो। यामध्ये ICL कंपनीचं 0-20 ज्या खतांचा pH कमी आहे असे खतं आहे, म्हणजे ॲसिडिक खतं जर तुम्ही इथं वापरले तर अशा वातावरणामध्ये तुम्हाला छान पद्धतीने रिझल्ट येतो। त्याचबरोबर वॅलेग्रो कंपनीचं 0-37-37 देखील खत तुम्ही वापरलं तर तुम्हाला फुटवा, त्याचबरोबर फुगवण आणि सेटिंग अशा तिन्ही गोष्टीमध्ये छान पद्धतीनं रिझल्ट दिसत असतो। मित्रांनो, अशाच नवनवीन माहितीसाठी तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि शेअर करायला देखील विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।